तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना, भाव बळ्या कळे रविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव मनी निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग, पांडुरंग करू प्रथम नमन, 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 टाळ टाळ दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, जय हो. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्फुर्दिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, वार करे संतांच्या या, वार करे संतां, वार करे संतांच्या या, वार करे मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या या, वार करी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना, भाव बळ्या कळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चरणी सेवेकरता निवडलेला अभंग.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा सर्वात छोटा आणि सर्वात सुंदर असणारा ग्रंथ ज्याचं नाव आहे हरिपाठ. त्या हरिपाठ ग्रंथातील सुंदर असणारा टाळकरी माळकरी तथा बसलेल्यापैकी जवळपास 70 नाही 80% लोकांच्या पाठ असणारा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठातील सुंदर असणारा अभंग सेवेसाठी घेतला. या अभंगाचं वर्णन करत असताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात की जीवनामध्ये कुठलंही पारमार्थिक कार्य करायचं म्हटलं की त्या पारमार्थिक कार्याविषयी अंतःकरणामध्ये भाव असावा, श्रद्धा असावी, प्रेम असावं. जर पारमार्थिक क्रिया करताना अंतःकरणामध्ये प्रेम नसेल, भाव नसेल तर मग माऊली ज्ञानोबा सांगतात त्या गोष्टीचा असणारा उपयोग होणार नाही. कारण अंतःकरणामध्ये प्रेम असावं, तीर्थ करायचे, व्रत करायचं आहे, नियम करायचा आहे, पण हे सगळं करत असताना भावे विन सिद्धी, अंतःकरणामध्ये भाव असल्याशिवाय हे सिद्धीला पावलं जाणार नाही. आणि जर एखाद्यानं अंतःकरणामध्ये प्रेम, भाव, भक्ती, श्रद्धा नसताना जर ही परमार्थिक क्रिया केली तर मग माऊली ज्ञानोबा सांगतात वायाची उपाधी करीशी जना. ही फक्त वायाची उपाधी, हे जना ही उपाधी फक्त वायाची आहे. अंतःकरणामध्ये तुला जीवनामध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. म्हणून कुठलीही पारमार्थिक क्रिया करा पण अंतःकरणामध्ये भाव ठेवा. कारण ज्या भगवान परमात्म्यासाठी आपण हे सगळं करतोय त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण जर हे सगळं करत असू ना तर मग माऊली ज्ञानोबा सांगतात त्याला प्राप्त ज्या साधनानं करून घ्यायचंय त्याच्यात सगळ्यात पहिलं 1 नंबरचं साधन आहे त्याचं नाव आहे भाव. भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. अन्य साधनानं तो भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. फक्त आणि फक्त भावाच्याच बळानं प्राप्त होतो, भावाच्याच बळानं आकळला जातो. आपल्या गावातला एक मनुष्य उठला आणि माऊली ज्ञानोबाने म्हणू लागला का हो माऊली ज्ञानोबा एवढं साधन सोडून बाकीच्या साधनानं जर मी त्या देवाला भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर माऊली ज्ञानोबाने सांगितलं अन्य साधनानं जर तुम्ही त्या देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर किती कठीण आहे. त्याच्यासाठी 3ऱ्या चरणामध्ये उदाहरण देतात माऊली ज्ञानोबा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. जसं असणारं पूर्वीच्या काळामध्ये आणखी काही ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये जी चेअरमन लोक होती ना दूध घेऊन आल्यानंतर ते दूध एका छोट्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टाकायचं आणि त्याच्यात टाकल्यानंतर एक काचेचा असणारी वस्तू त्यांच्याकडे होती. काय म्हणतात त्याला, फिरवायला टाकायचे त्याच्यात डिग्री. ती डिग्री असणारी त्याच्यामध्ये एक धातू वापरला जातो त्याचं नाव आहे पारा. तो पारा धातू त्याच्यामध्ये वापरला जातो. अजून सोपं सांगतो तात्या, जर एखाद्याला कधी थंडी वाजली आणि डॉक्टरकडे जर तो गेला तर ती थंडी तपासण्यासाठी सुद्धा डॉक्टर काय वापरतात, काहीच नाही महाराज, पहिली भेळ. त्या भेळीमुळं मेळच लागणार महाराज. तापमापी थंडी तपासण्यासाठी ताप आल्यानंतर डॉक्टर साहेब असणारे ती वापरतात. त्याच्यामध्ये जो धातू वापरला जातो त्याचं नाव आहे पारा. माऊली ज्ञानोबा सांगतात तो पाऱ्याचा धातू एवढा कोमल आहे, एवढा नाजूक आहे, सहजासहजी तो हातावरती घेता येत नाही. पण जर त्याच्यातला एखादा कण असणारा मातीमध्ये किंवा वाळूमध्ये जर मिसळला तर मग त्या मातीच्या कणामधून तो पाऱ्याचा कण बाहेर काढणं किंवा उचलणं जेवढं कठीण आहे यत्न परोपरी साधन तैसे, तसं बाकीच्या साधनानं देवाला प्राप्त करणं कठीण आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात तुम्ही एक काम करा, बाकी कुठल्या साधनाचा अंगीकार न करता फक्त आणि फक्त भाव बळे आकळे, भावाच्या बळानं त्या भगवान परमात्म्याला आकळण्याचा प्रयत्न करा. 4 चरणाचा सुंदर असणारा हरिपाठातील अभंग आहे. आणि मला वाटतं या मंडपामध्ये बसलेला एकही मनुष्य असा नाही की ज्याचा हरिपाठ कानपाठ नाही. पाठ नसेल मात्र कानपाठ मात्र सगळ्याचं असेल. कारण वाटतं कोकणी बाबा आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटतंय, बऱ्याच लोकांचा ग्रह असा आहे की हरिपाठ सोपा आहे, हरिपाठ सोपा आहे. मी नेहमी विनोदानं बोलत असतो वाटायला सोपं आहे पण हरिपाठा एवढं अवघड काहीच नाही महाराज. बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना हरिपाठ फक्त पुढंच म्हणता येतो, महाग म्हणता येत नाही महाराज. बऱ्याच जणाला पुढं म्हणता येतो, महाग म्हणता येत नाही. काहींना महागच म्हणता येतो, पुढं म्हणता येत नाही. आणि काही लोकांना पुढंही म्हणता येत नाही, मागही म्हणता येत नाही, पण दुसऱ्याचं चुकिल्याशिवाय
राहत नाहीत. मग आजच्याच अभंगामध्ये बोलत असताना जर तुम्ही थोडंसं मागं पुढं झालं, सगळा अभंग बदलून जातो महाराज. वायाची उपाधी दंभधर्म. दंभधर्म म्हटले की परत असणारं फिरून परत यावं लागतंय. म्हणून हरिपाठ वाटण्यासाठी सोपं आहे, पण अर्थदृष्टीने जर विचार केला तर आमचे गुरुवरे रामकृष्ण महाराज शास्त्रीजी सांगतात. कारण हा अभंग हरिपाठातील सगळ्यात जास्ती अभंग मी श्रवण जर केले असतील तर आमचे गुरुवरे रामकृष्ण महाराज शास्त्रीजी. हरिपाठातील अभंग असणारा निवडायचं म्हटलं, कारण हरिपाठ असणारा म्हणण्यासाठी सोपं वाटतो, वाच्यार्थानं ऐकण्यासाठी सोपं आहे, पण लक्षार्थानं जर त्याचा विचार केला तर अनेक असणारं वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान त्या हरिपाठामध्ये भरलेलं आहे. आणि त्या असणाऱ्या हरिपाठातील सुंदर एक अभंग आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं असणाऱ्या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या श्री क्षेत्र जोगेश्वरी पारगावमध्ये चालू असलेला हा शारदीय नवरात्र महोत्सव, आणि त्या महोत्सवाची सांगता ही पौर्णिमेने होत असते. आणि तीच असणारी आजची शरद पौर्णिमा, म्हणजेच आपल्या भाषेत कोजागिरी पौर्णिमा. आजच्या दिवशी या नवरात्राची असणारी सांगता होत असते. आणि त्या सांगतेचं कीर्तन तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यापर्यंत आलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं ऋण असणारे या ठिकाणी व्यक्त करतो. या कीर्तनासाठी उपस्थित असणारी सर्वच आदरणीय प्रेमाची असणारी आमची महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यामध्ये ज्यांची असणारी सुंदर मृदंगावरती साथ आहे असे आमचे परममित्र आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्याच गावचं रत्न मृदंगाचार्य महेश महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. तात्यांना सुद्धा पांढरी चारला वाजवायला जड चालले, आणि म्हणूनच मला वाटतं तापमापीचा मेळ लागला नाही. बघा काय होतं कोकणे बाबा, हे आपण काळी दोन काळी एक हे आपले नेहमीचे सूर आहेत, पण पांढरी चारला कीर्तन म्हटले की एक तर वाजवणाराला, पेटी वाजवणाराला जड जाते, आणि म्हणणाराला सुद्धा मध्यमला म्हणावं का वरती म्हणावं जरा जड जाते. बघा मग तुम्ही म्हणाल तुम्हाला हे हवस काय पांढरी चारला कीर्तन करायची? काही हवस नाही होती महाराज. हे आत्ता आपल्या नवरात्रामध्ये काही काही वक्ते बोलत असताना सांगितले की जी जुनी महात्मे होते ती जुनी महात्मे म्हटले पांढरी 3 पांढरी 4ला कीर्तन करायचे, आणि जे तेव्हापासून तात्या ठरवलं स्पेशल पकवाजच बनवून घेतलाय पांढरी 4चा. जर महेश महाराज, मी मागाशीच महेश महाराजाला म्हटलं, ते म्हटले महाराज आपला काय पांढरी 4ला पकवाज लागत नाही. म्हटलं गड्या माझाच पकवाज देतो पण पांढरी 4ला. तुम्ही म्हणाल का बरं? त्याचं कारण आहे जुन्या काळामध्ये हे केलं जात होतं. आता शक्यतो मला वाटतं बळीराम महाराज हे पांढरी 4 आणि पांढरी 3 इकडं कोणी वळण्याचा प्रयत्न करत नाही. हा फक्त प्रयत्न आहे. 10-20 कीर्तनं करून बघू, नाही जमलं परत आपल्या जागेवर येऊ, काही काळजी नाही महाराज. ज्यांची सुंदर असणारे हार्मोनियममध्ये साथ आहे असल्या असे असणारे आपल्याच गावचे आदरणीय तात्या, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्ती पारायण आमचे परममित्र अमोल महाराज भोसले, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे बाळासाहेब महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मगाशी ज्यांनी सुंदर असणारी चाल गायली पांढरी 4ला, इतकी सुंदर. आणि विशेष करून कोकणे बाबा तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो, पांढरी 4ला राग जुळवायचे म्हटलं की लय कठीण जाते बघा, पण इतकं सुंदर आणि अगदी साधी सरळ सोपी, वडावडी नाही, तानातानी नाही, काही नाही, अगदी सरळ सोपी असणारी चाल या ठिकाणी गायली. म्हणून आमचे परममित्र आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्या आष्टी तालुक्याचं वैभव कोकणे बाबा, तेही या ठिकाणी उपस्थित, तुम्हालाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे व्याही असणारे ज्यांनी सुंदर असणारी चाल गायली आमचे किशोर महाराज, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मागाशी ज्यांनी सुंदर विणा घेऊन सुरुवात केली असे असणारे आदरणीय तुकाराम बाबा, आमच्या संस्थेतील सर्व आमचे आवारे महाराज, हे असंच होते, आवरीता अवघड चालले बघा. आमचे आदरणीय आवारे महाराज, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आमच्या संस्थेतील सर्व बालगोपाळ मंडळी 10 ते 12 जड चालले, कारण 10 ते 12ची वेळ जरा ऐकायलाही जड जाते, सांगणाऱ्याची परीक्षा असते, टाळ करायला सुद्धा. आता ही बालगोपाळ मंडळीत पण चला, तुम्हालाही सगळ्याला धन्यवाद. इकडचे असणारे सगळे आमचे चोपदार बाबा, आमचे अण्णा असतील, आणि त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर असणारी या ठिकाणी उपस्थिती आहे. आपल्या परिसराचं म्हणण्यापेक्षा भजन क्षेत्रातील, मी नेहमी कोकणे बाबा त्यांच्यासाठी शब्द वापरत असतो, भजन क्षेत्रातील एक रसायन. तुम्ही म्हणाल औषध का जाणे, औषध हे एखाद्या रोगावर चालतं, रसायन हे अनेक रोगावर चालतं महाराज. परवाच्या दिवशी आपल्या पाटण सांगवीला भजन होतं महाराज. जवळपास मला वाटतं 16-17 गायक होते, आणि 10 ते 12 चांगल्या पट्टीचे पकवाज वादक होते. जवळपास 10 मिनटं झालं कोणी पकवाजच वाजवायला वरी आहे ना. आणि मग गुरुजींनी सांगितलं, काय नाही म्हटले, तुम्ही आम्ही खेळी मेळी
गदारोळी आनंदी. आणि मग कसं तरी त्याचं कारण आहे महाराज, भगवान परमात्मा सगळे गुण कधी सगळ्याला देत नाही महाराज. सगळे गुण भगवान परमात्मा कधीच सगळ्या एकाला देत नाही, पण एखाद्याला एक गुण मात्र असा प्राप्त होतो की, आणि त्याच्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता. पहिली गोष्ट निसर्गाची असणारी साथ असावी लागते, तो निसर्गानं दिलेला गुण आहे. त्याच्यानंतर भगवंताची कृपा आणि गुरुची सेवा, या तीन गोष्टी एकत्रित आल्या की मग तो कलाकार तयार होत असतो. विठाला विठाला असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण परममित्र झुका गुरुजी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे फौजी महेश महाराज, बळीराम महाराज, ही सगळी ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांची असणारी सुंदर जुन्या काळापासून म्हणण्यापेक्षा आत्ताच्याच काळातली पण नवीन परंपरा सुरू केली, हे असे असणारे आपले परंपरा चॅनलचे मालक आमचे नाना महाराज बिटके, ते हे ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमचे खुरंगे बाबा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व पुरुष मंडळी, माता भगिनी, सर्वांच्या चरणी नतमस्तक. अभंगाला प्रारंभ. विठाला विठाला. ज्ञानोबरायांचा सुंदर हरिपाठ या ग्रंथातील असणारा सर्वांच्या परिचयाचा अभंग घेतला. हे अभंग घेण्याचं कारण, मला याच्यातला फक्त एकच शब्द कोकणे बाबा उपयोगी पडतोय, तो म्हणजे व्रत. कारण आजच्या दिवशी भरपूर चाललं, पण आजच्या दिवसाचा अभंग, कोजागिरीचा अभंग घ्यायचं म्हटलं, फक्त नामदेवरायांच्या गाथ्यामधला एक अभंग आहे. मी दुपारी 2 वाजता आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण वैराग्य मूर्ती गोविंद बाबांना फोन केला होता. म्हटलं बाबा असं आहे, मी भरपूर अभंग चाळे पण कोजागिरीचा काही अभंग सापडत नाही. बाबांनी एक अभंग सांगितला होता 11 चरणाचा. किती चरणाचा? 11 चरणाचा अभंग सांगितला. हात जोडले, म्हटलं बघू जमलं तर पुढच्या कोजागिरीला. आता लगेचच्या लगेच काय 11 चरणाचा अभंग पाठ होणार? सुंदर असणारा हा माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे. आणि या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी मला थोडीशी अभंगाची पूर्वपीठिका मागण्याचा प्रयत्न करायचा आहे. माऊली ज्ञानोबरायांना हरिपाठ असणारा सुंदर निर्माण केला, पण का निर्माण केला याची थोडीशी पूर्वपीठिका सांगतो. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मेनं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला जवळपास 750 श्लोकांची भगवद्गीता असणारी सांगितली, त्या भगवद्गीतेमध्ये काही म्हणणं नाही महाराज आमचं. तुम्ही 750 म्हणा, 800 श्लोक म्हणा, नाहीतर 100 म्हणा, आमचं काही सुद्धा मत नाही. मी ऐकणाऱ्यासाठी, आता मी उगं गावातला आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मला पाहायचं होतं तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकतात. अहो गीतेमध्ये 750 श्लोक म्हणजे काय, 50 माझे टाकलेत का? 700 श्लोकाची भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली. मी 750 श्लोक म्हणतोय तरी सुद्धा कोणी काही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. तुम्हाला वाटलं 50 श्लोक आपल्याला माहीत नसतील. 700 श्लोकाची भगवद्गीता असणारी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितली. खरं सांगा, सांगितलेली भगवद्गीता मराठीत आहे का हिंदीत आहे? बसलेले म्हणतील ज्यानं वाचले त्याला माहिती. संपूर्ण 700 श्लोकाची भगवद्गीता ही संस्कृतमध्ये असणारी भगवंतानं त्या ठिकाणी सांगितली. आणि संस्कृत म्हटलं की मला वाटतं गुरुजी, संस्कृत काय इतकं सोपं? हे गमधनी सा सोपं, म्हणजे ते बी इतकं सोपं नाही, पण त्याचे इतकं काही अवघड नाही. मला त्या दिवशी एक जण गमधनी सा तेव्हा म्हणायचा सारे जण गप्प बसा, सारे जण गप्प. भगवद्गीतेतले एकेका श्लोकाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर महाराज, एक श्लोक आहे मला वाटतं 4थ्या कितव्या अध्यायातला रे, 5व्या अध्यायातला असेल. लक्षपूर्वक ऐका. एक श्लोक असणारा सगळा वाचायचं म्हटलं, आमच्या जवळचंच एक असणारं डॉक्टर आहे बघा, मी सांगणार नाही कारण बरेचसे जवळची माझी मंडळी इथे, MBBS MD झालेलं डॉक्टर आहे. पुण्यात असणारं चिंचवडला तिथं खंडोबा मंदिराच्या जवळ त्यांचं हॉस्पिटल आहे. पहा, एका दिवशी संस्थेवरती आले आणि आल्यानंतर बोलता बोलता त्यांना थोडंसं चेष्टा करण्याची असणारी बुद्धी झाली. मला म्हटले महाराज सोपंही म्हटले तुमचं काय, धोतर घातलं, नेहरू घातला, फेटा बांधला, इकडचे तिकडचे असणारे 2-4 अभंग पाठ केले, झालं म्हटले तासभर कीर्तन केले की मोकळे झाले म्हटले तुम्ही. सोपंही म्हटले तुमचं कीर्तन. मला कीर्तन सोपंही म्हटले याचा राग नाही आला, पण तुमचं हे जे सांगायचं हे सोपंही याचा राग आला. म्हटलं गड्या 5-5, 7-7 वर्ष कुठंतरी गुरुकुलामध्ये थांबावं लागतं, एखाद्या गुरुकडं शिकावं लागते, मग हे ज्ञान प्राप्त होते. हे काय झोपेतून उठलं की लगेच सकाळी कीर्तन सांगता येत नाही महाराज. मग त्यांनी सांगितलं नाही नाही, आमचं जेवढं कठीण आहे तेवढं काही तुमचं कठीण नाही.
म्हटलं एक लक्षात घ्या, तुमचा अभ्यास तुमच्या ठिकाणी कठीण आहे आणि आमचा अभ्यास आमच्या ठिकाणी, पण त्यांना काय ते पटनाच महाराज. मग म्हटलं नसलच पटत तर थोडी आपण आता परीक्षासुद्धा घेतली पाहिजे. म्हटलं एक काम करा, तुमचं म्हणणं आहे ना आमचं अभ्यास सोपा आहे, ग्रंथ असणारे सोपे, ते एक काम करा, मी एक श्लोक सांगतो तेवढा वाचून दाखवा, तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यांना वाटलं अरे एवढं आपण शिकलो, एक श्लोक वाचायला काय लागतंय, ते म्हटले वाचणार. म्हटलं नुसतं तसं बोलून चालणार नाही, जर तुम्ही श्लोक वाचला तर गुरुजी 21,000 फोन पेला रोख देणार. म्हटलं किती? 21,000 रुपये तुम्हाला फोन पेला लगेच टाकणार. आणि ते म्हटले वाचला तर? म्हटलं 21,000. पण म्हटलं नाही वाचला तर? त्यांना वाटलं एवढं शिक्षण आपलं झालं आणि कुठं एक श्लोक वाचता येत नाही का? त्यांनी वाचण्यात सांगितलं तुम्ही 21 देताय, मी 51 देईन. म्हटले किती देईन? 51. म्हटलं काळजीच नाही गड्या, आता महिनाभर कोकणे बाबा कुठं फिरायची गरज राहिली, 51 देत आहे. म्हटलं ठीक आहे. मुलांना म्हटलं आणणारे भगवद्गीता आणली आणि त्याच्यातला असणारा तो श्लोक त्यांच्या समोर दिला आणि मग तो श्लोकाकडे त्या बिचाऱ्यानं पाहिलं आणि अर्धा तास पाहिल्यानंतर बिटके महाराज त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले महाराज अजून काय तुमची चेष्टा करायची सवय गेली? काय म्हटले? अजून काय तुमची चेष्टा करायची सवय गेली? म्हटलं चेष्टा नंतर पहिला श्लोक. अर्ध्या तासानं त्यांनी हात जोडले आणि सांगितलं गड्या महाराज एवढं शिकलोय म्हटले, पण गीतेतला हा श्लोक काय मला वाचता येत नाही. आता लक्षपूर्वक ऐका, भगवद्गीतेतला एक एक श्लोक बसवायला फौजी महाराज 8-8 दिवस जातात. मी जो श्लोक उच्चारायचा आहे मला जवळपास कोकणे बाबा 18 दिवस मी तो श्लोक बसवत होतो, तेव्हा कुठं तो श्लोक बसलाय. जर एखाद्याला वाटतच असेल की ती अवघडे जाता येता संस्थेवर या, तुम्हाला श्लोक असणारा दाखवतो. लक्षपूर्वक ऐका बरं का. पश्यै शृण्वन् पश्यै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपय स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन नोन्मिशन निमिशन नपी. एवढा असणारा श्लोक तो कठीण आहे आणि ही सगळी एकच ओळ आहे बरं का. पश्यै शृण्वन् पश्यै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपय स्वशन प्रलपन विसृजन गृह्णन नोन्मिशन निमिशन नपी. एवढा सगळा एक श्लोक आहे आणि एवढा जर सगळा श्लोक एकदाच डोळ्यापुढं आला, फक्त आळ्या पळालेल्या दिसतात, अक्षरं दिसत नाहीत. महाराज वाटतं माणसाला सोपं आहे, पण हे ज्ञान एवढं सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. मी ह्या श्लोकाला शेवट विनोदानं बोलत असतो. पश्यै शृण्वन् पश्यै जिघ्रन् नश्नन् गच्छन् सोपय, पण सोसनच याची गॅरंटी नाही. विठाला विठाला अशी ही भगवद्गीता सर्वसामान्य जीवाला कळायला कठीण आहे. ही गोष्ट माझ्या माऊली ज्ञानोबा यांच्या लक्षात आली आणि म्हणून माऊली ज्ञानोबाने काय केलं, त्या भगवद्गीतेवरती सुंदर असणारा एक दिव्य ग्रंथ निर्माण केला. भगवद्गीता संस्कृतमध्ये आणि त्याच्यावरती मराठीमध्ये रूपांतर, मराठीमध्ये जवळपास 9,000 ओव्याचा एक ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. एवढा असणारा पवित्र ग्रंथ आहे. कारण ही भगवद्गीता म्हणजे काय सोपं सांगू का? भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हे एक सोन्याची वीट आहे. आता महिला मंडळ जरा लक्षपूर्वक ऐका बरं का. सोन्याची वीट असणारी ही भगवद्गीता आहे. जर तुमच्या घरच्यांनी देणार नाहीत, फक्त कल्पना करा, जर तुमच्या घरच्यांनी 1 किलो सोन्याची वीट तुम्हाला बनवून दिली, किती किलो? 1 किलो सोन्याची वीट जर तुम्हाला गळ्यात बनवून दिली तर खरं सांगा घालता का नाही? नाही. पुरुष मंडळी आतापासून सोनं करायच्या भानगडीत पडायचं. 1 किलो सोन्याची वीट देऊन जर घालायची नसेल तर मग सोनं तरी करायचंय कशाला? तुम्ही म्हणाल महाराज सोनं जरी असेल पण 1 किलोची कुठं वीट घालता येते का गळ्यामध्ये? नाही घालता येत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याचे छोटे 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 अलंकार करावे लागतील आणि मग असणारे ते गळ्यात घालता येतील. अगदी त्याप्रमाणे महाराज भगवद्गीता ही एक सोन्याची वीट आहे. पण जसं सोन्याची वीट गळ्यात घालता येत नाही तसं ही भगवद्गीता संस्कृतमधली पचण्यासाठी अवघड आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायनं काय केलं? गीतालंकार
त्यानं त्या भगवद्गीतेवरती काय केलं महाराज? गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. छोटे छोटे अलंकार बनवले आणि मग असणारे तो दिव्य ग्रंथ ज्ञानेश्वरी असणारा या ठिकाणी आपल्या हातामध्ये दिला. पण खरं सांगा, ज्ञानेश्वरी तरी किती जण वाचतात महाराज? विजय महाराज, किती जण वाचत असतील ज्ञानेश्वरी? हो, पारायणाला जर एखाद्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल ना कोकणी बाबा, तर मला वाटतं मोजून 2 ते 3 माणसं पारायणाला सापडतात. चौथा माणूस पारायणाला सापडत नाही. एवढा दिव्य ग्रंथ माऊली ज्ञानोबा यानं तुमच्या माझ्या हातामध्ये दिला खरा, पण त्याची किंमत मात्र आपल्याला कळाली नाही. अरे विदेशामध्ये त्या ज्ञानेश्वरीवरती त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करून त्याच्यावरती PhD करणारी माणसं सापडतात. पण आपल्याच असणारं प्राकृत भाषेमध्ये असणारा तो दिव्य ग्रंथ आहे, पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही. या साताऱ्याच्या जवळ एक वाठार म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी काय झालं, कीर्तनाला गेल्यानंतर बरीचशी लोक तिथं कीर्तनाला बसलेली पाहिली आणि एवढी लोक कीर्तनाला होते. व्यासपीठ चालकाला विचारलं, गड्या तुमचं भाग्य आहे म्हटलं महाराज, एवढी लोक जर कीर्तनाला असतील तर म्हटलं सकाळी पारायणाला सुद्धा भरपूर लोक असतील. ते व्यासपीठ चालक माझ्यापेक्षा हुशार होते. तो म्हटलं असतात ना महाराज. म्हटलं किती लोक आहेत? ते म्हटलं 250 लोक पारायणाला आहेत. किती? 250 लोक पारायणाला. म्हटलं गड्या भाग्यवान आहात तुम्ही. अरे 250 लोक इथं आम्हाला कीर्तनाला सापडणार, तुम्ही पारायणाला. कीर्तन झालं आणि जेवायला बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज झाकली मूठ लाखाची कुठं लोकात सांगता. म्हटले काय झालं? 250 लोक पारायणाला नाहीत महाराज. फक्त किती लोक आहेत सांगू का? ऐका म्हटले लक्षपूर्वक. मी एक आहे तिथं फुल तिकीट. काय म्हटलं तो? मी स्वतः व्यासपीठ चालक, मी एक फुल तिकीट आहे. दुसरे एक वयोवृद्ध बाबा आहेत म्हटले, त्यांना दिसत नाही, ऐकायला येत नाही, म्हणून ते सकाळी सकाळी माझ्या जवळ येऊन बसतात. हे एक फुल तिकीट. किती झाले? 200. आणि तिसरं एक कार्टाई म्हणले, अख्ख्या गावाला नको नको करतय म्हणून त्याची आई मला 200 रुपये देते आणि दिवसभर माह्यापाशी सांभाळायला ठेवून जाते. ते एक अर्ध तिकीट आहे. हे 200 आणि ते अर्ध किती झालं? असे मिळून 250 लोक आहेत. म्हटले विठाला विठाला. ज्ञानेश्वरी ग्रंथ दिव्य आहे, पण तो आपल्याला कळायला मार्ग नाही. मग माऊली ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं, संस्कृत वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी वाचायला कोणाला? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी म्हणण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभव. खरं सांगू का, एक ओवीचा अनुभव घ्यायचा फक्त बळीराम महाराज. कोणत्या? जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो आणि भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे माणसानं माणसाबरोबर माणुसकीनं वागणं याचंच नाव आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि मला वाटतं एवढ्या ओवीचा अनुभव घेतला, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं. एक माफी मागून वाक्य बोलतो महाराज, माफी मागून बोलतो, कारण आपला तेवढा अधिकार नाही. एखादा म्हणत असतो, महाराज जवळपास 2000 ओव्या माझ्या पाठ आहे. किती पाठ आहेत म्हटला? 2000 ओव्या. दुसरा म्हटला तुमच्या फक्त 2च पाठ आहेत. मग माझी अख्खी ज्ञानेश्वरी तोंड पाठ आहे म्हटला. म्हटलं धन्य आहात गड्या, अख्खी ज्ञानेश्वरी. दुसरा भेटला म्हटला निस्ती ज्ञानेश्वरी नाही, मग माझा गाथा आणि ज्ञानेश्वरी दोन्ही पाठ आहे. साष्टांग चरणावरती दंडवत घातला. गड्या म्हटलं भाग्यवान आहात तुम्ही, दोन्ही असणारं तुमच्या मुखोद्गत आहे. गावकऱ्यांना विचारलं, अहो कधीतरी एवढा मोठा जर गुणवान व्यक्ती तुमच्या गावामध्ये असेल तर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सत्कार करायला पाहिजे. तो म्हटले, महाराज खरं सांगू का, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, मग तुम्ही सत्कार नाही केला. म्हटले शिवाय कोणाला बोलतच नाही. आता लक्षपूर्वक ऐका, अभंग किती पाठ आहेत, तुमचं ज्ञान किती आहे, याही पेक्षा तुमच्या अंतःकरणात ते उतरलंय किती हे महत्वाचं आहे महाराज. रात्रंदिवस असणारा राग गातोय. म्हटले राग गा आळवितो नाना, काय गातो कळेना. रात्रंदिवस असणारा राग गातोय, पण काय म्हणायचे हेच कळाना. शेवटी लोकही वैतगुण म्हटले यालाच म्हणू द्या, चला आपलं घरी. ज्ञान नक्की का, मी माझ्या पदरचं बोलणार नाही, हे मोठ्या एका वक्त्याचं वाक्य. त्यांनी सांगितलं, जास्ती पाठ करणं म्हणजे ज्ञानाचा विषय नाही, जास्ती पाठ करणं हा बुद्धीचा विषय, पण पाठ करून ते अंतःकरणात उतरवणं हा परमार्थाचा विषय. विठाला विठाला. सुंदर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी तुम्हा मला दिली, पण ती वाचायला वेळ नाही, भगवद्गीता वाचता येत नाही. आणि मग माऊली ज्ञानोबा यांच्या लक्षात आलं की या सर्वसामान्य जीवासाठी, या पामरासाठी सगळ्यात सोपं आणि सुंदर साधन माऊली ज्ञानोबा यांनी तुमच्या माझ्या हातामध्ये दिलं, ते म्हणजे 27 अभंगाचा ग्रंथ, ज्याचं नाव आहे हरिपाठ. पण तरी सुद्धा कोकणी बाबा असं झाले, बऱ्याच लोकांची हरिकडं पाठ आहे पण हरिपाठ पाठ झाला नाही. मी म्हणतो हरिकडं पाठ करू नका, हरिपाठ असणारा पाठ करा. त्या हरिपाठ एकदा पाठ झाला की बस म्हटले, जीवनामध्ये काहीच असणारे करण्याची गरज नाही. आणि त्या हरिपाठ ग्रंथातील सुंदर असणारा अभंग हा सेवेसाठी, आणि त्या अभंगाचं वर्णन करत असताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय पहिला शब्द वापरतात, तीर्थ. कशाला म्हणावं तीर्थ? सोप्या सोप्या भाषेत सांगून जातो. जवळपास आता 11:30 वाजायला फक्त 6 ते 7 मिनिटं वेळ आहे. परत थोडं पौर्णिमेकडे वळायचं आहे, म्हणून जास्ती काही विस्तार करण्याचा प्रयत्न करणार नाही. फक्त लक्षपूर्वक ऐका, कारण हे कीर्तन जरा आजचं ओझ्याचं कीर्तन आहे. कारण आ करा आणि उशीला डोकं टेकवा. 11 वाजता जिकडं तिकडं होते, आणि हे आता म्हणजे 11 वाजता आपली गाडी चढायला लावायची म्हणजे जरा कठीणच चालले. पण तरी जरा लक्षपूर्वक ऐका, अवधान द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग पहिला शब्द माऊली ज्ञानोबराय वापरतात, तीर्थ. कशाला म्हणावं तीर्थ? सोप्या भाषेत सांगू, मी नेहमी आमच्या मुलांना शिकवताना सांगत असतो, आपल्या गावातून जर एखादा ओढा किंवा नदी वाहत असेल, त्या नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यामध्ये गुरुजी आपण जात असतो. गेल्यानंतर त्याच्यातलं जल हातामध्ये घेतो. आपल्या गावातल्या ओढ्याचं जल हातामध्ये घेतल्यानंतर खरं सांगा विजय महाराज, तुमच्या चिखली गावातला असणारा, तुमच्या घराजवळूनच ओढा आहे ना, त्या ओढ्याचं पाणी तुम्ही हातात घेता, त्याला पाणी म्हणता का तीर्थ म्हणता? काय म्हणता त्याला? तुम्ही पाणी म्हणता. पण त्याच ओढ्याचं पाणी हळूहळू पुढे जाऊन कढी नदीला मिळते, कढी नदीचं शिना नदीला मिळते, पुढे जाऊन ती शिना नदी हळूहळू भीमा नदीला मिळेल, पुढे जाऊन तीच असणारी भीमा नदी दगडी पुलाच्या खाली गेली की चंद्रभागा म्हणून होते. मग विजय महाराज, तुम्ही चिखली ज्या ओढ्याच्या पाण्याला पाणी म्हणत होता, ते पाणी हातात घेत नव्हतात, पण तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पुंडलिकाच्या मंदिराशेजारी गेलात की तेच पाणी परत हातात घेतलंय. आता काय म्हणतात त्याला? आता काय म्हणायचं त्याला? तीर्थ म्हणायचं. का? त्याचं कारण आहे महाराज, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पहिला स्पर्श म्हणजे माझ्या पुंडलिकाचा आहे आणि दुसरा स्पर्श म्हणजे माझ्या पांडुरंगाचा आहे. ज्या पाण्याला देवाचा किंवा संतांचा स्पर्श होतो त्याला तीर्थ म्हणतात. विठाला 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 विठाला. दुसरा तीर्थ शब्दाचा अर्थ सांगितला महाराजांनी, ज्या क्षेत्राला किंवा ज्या ठिकाणाला देवाचं किंवा संतांचं अधिष्ठान आहे त्याला सुद्धा तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. आपल्या या पवित्र असणारं गाव पारगाव, याला फक्त पारगाव जोगेश्वरी म्हणायचं नाही, तीर्थक्षेत्र म्हणावं. का? आई जगदंबेचं असणारं इथं पवित्र अधिष्ठान आहे म्हणून याला तीर्थ म्हणतात. जिथं देवाचं किंवा संतांचं अधिष्ठान आहे त्या स्थानाला तीर्थ म्हणा. ज्या पाण्याला देवाचा किंवा संतांचा स्पर्श आहे त्याला म्हणावं तीर्थ. दुसरा शब्द आहे व्रत. व्रत कशाला म्हणावं? अगदी सोप्या भाषेत सांगतो, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकूण 29 उपवास सांगितले. किती? 29 उपवास सांगितले. माफी मागून बोलतो, ज्याच्या ज्याच्या गाळ्यामध्ये माळा आहेत ना त्याला हे 29 उपवास घडलेच पाहिजेत. कोणते? लक्षपूर्वक ऐका. 12 महिन्याच्या 25 एकादशी, 12 महिन्याच्या 12 महिन्याच्या 26 असत्या म्हणा, 12 महिन्याच्या 24 एकादशी, त्याच्यानंतर रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, नरसिंह जयंती आणि वामन जयंती, हे 5 आणि या 24 असे मिळून 29 उपवास ज्याच्या ज्याच्या जीवनात घडतात तोच खरा माळकरी. नाही तर काही सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही. काही लोक म्हणतील गड्या हे महाशिवरात्री, रामनवमी, गोकुळाष्टमी हे लक्षात आहे, पण हे वामन जयंती, नरसिंह जयंती हे कवा असते? त्याच्यासाठी थोरा मोठ्याची संगत घडावी लागते, मग लक्षात येते. 29 प्रकारचे उपवास ज्याच्या ज्याच्या जीवनात घडतात त्यालाच खरं माळ घातल्याचं असणारं पुण्य प्राप्त होतं. आता याच्यातही आणखी बारकावाय महाराज. रामनवमीचा उपवास बरीच लोक करतात, पण ते दुपाराच पुरी भाजी उजाडतात. रामनवमीचा उपवास धरत असताना एकादशी सारखा करावा, महाशिवरात्रीचा उपवास एकादशी सारखा करावा, गोकुळाष्टमीचा उपवास सुद्धा एकादशी सारखा करावा. या नगरच्या शेजारी पलीकडून निंबळक
तर माळवाडी म्हणून गावी आम्ही कथेला होतो. तर कोकणे बाबा कथेच्या मध्ये असणारी रामनवमी आली. दुपारची कथा होती, सकाळी कथा झाली आणि आखी असणारी लोक जेवायला बसली. मी म्हटलं बरं झालं, फराळ आपल्यालाही मिळेल, 2 घास फराळ खाऊन मग पुढं जावं. आम्ही मांडी घालून पात्र घेतलं आणि लगेच त्यांनी पुरीन भाजीन सगळं आणून दिलं. म्हटलं का हो आज रामनवमी ना? म्हटले हो. म्हटलं उपवास? नाही म्हटले रामाचा जन्म झाला की उपवास नाही महाराज. रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, वामन जयंती आणि नरसिंह जयंती हे 5 उपवास सुद्धा एकादशी सारखेच करावे लागतात. व्रत शब्दाचा, उपवास शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवान परमात्म्याच्या जवळ राहणं याचं नाव आहे उपवास. आता आपल्या वारकरी संप्रदायातला मुख्य उपवास त्याचं नाव आहे एकादशी. आता हे बऱ्याच आमच्या माता माऊलींनी पौर्णिमा धरली असेल महाराज. धरली का नाही आजची पौर्णिमा? पौर्णिमा म्हणू का पुनव म्हणू? आपल्याकडे जवळपास 99% पौर्णिमा कोणी म्हणत नाही, आज पुनवही म्हणतात. पण खरं सांगू का माता भगिनींनो, लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी सांगतो. ग्रामीण भाषेतल्या शब्दात जे वजन आहे आणि जो आनंद आहे तो शहरात नाही महाराज. गावाकडं फक्त एखाद्या सणाला केल्यानंतर त्या चपातीमध्ये जे पुरण घातलं जातं त्यालाच पुरणपोळी म्हणतात. आपल्या गावाकडे पोळी कधी म्हणतात? पुरण घातलेली असेल तर तिला पोळी म्हणतात. ही शहरातली जात लय हुशार आहे महाराज. हे गावाकडचे कधी माणसं शहरात गेले की ते चपाती करतात आणि वाढताना म्हणतात वाढू का पोळी? बनवतात काय? चपाती. बरं ती चपाती एवढी असते महाराज, तळ हातावर जर घेतली तर अख्खा तळ हात सुद्धा जाखत नाही एवढी चपाती. आणि त्याच्यात त्यांनी म्हणायचं घ्या पोळी. आता हातात घेतल्यानंतर कळते ही पोळी नाही, ही चपाती. गुरुजी बऱ्याच वेळेस अनुभव येतो. अमोल महाराज 2-2 चपात्या त्या बारकाल्या उंदराच्या काना एवढ्या वाढतात आणि लगेच भात घेऊन येतात. 2 चपात्या वाढून जर त्यांनी तुमच्या समोर भात घेऊन आले, लक्षात घ्यायचं आपली भैरवी. लगेच भैरवी घ्यायची महाराज. लक्षात येते आतला माल थोडा संपत आलाय म्हणून. कारण शहरातला विषय असा आहे महाराज, भात आलं की जेवण पूर्ण झालं. पण कधी कधी गावातला एखादा वस्ताद असा असतो, 2 असणाऱ्या चपात्या खातो, 4 खातो, 5 खातो आणि 5 चपात्या झाल्यानंतर ती माऊली भात घेऊन येते. तो भातही खातो आणि भात खाल्यावरून म्हणतो चपाती आहे का? आपल्याकडे तसलं तंत्रज्ञान काही नसते महाराज. जे भेटेल ते, पण पहिलं भरलं पाहिजे. विठाला विठाला. व्रत असणारं उपवास जीवनामध्ये एकादशीचं केलं जातंय. आता आपल्याकडे गावची एकादशी म्हणजे आदल्या दिवशीपासून तयारी असते महाराज एकादशीची. आदल्या दिवशी जर संध्याकाळी दशमीच्या दिवशी असणारं तो बिचारा जेवायला बसला बळीराम महाराज, तर आदल्या दिवशी सुद्धा ती बिचारी म्हणत असते अर्धी चपाती जास्ती घ्या उद्या. उद्या काय एकादशी. आदल्या दिवशी तयारी असते. बऱ्याच महिला मंडळ, पुरुष मंडळ गालातल्या गालात हसले. त्यांच्या लक्षात आलं आपल्या घरी हेच आहे. आदल्या दिवशी म्हणते उद्या एकादशी, अर्धी चपाती जास्ती घ्या. एकादशीचा दिवस उगवला, लगेच असणार दिवस उगायला मांडी घालून बसतो. बिचारी खिचडी करते, दही करते. ते काय असतं ते खारकीचं बनवलेलं काळ, हा तुम्हाला देत येत का नाही? ते खजूर असतंय, परत ते उपवासाचे वेपर्सो, पापड्या, काय काय एवढं बनवलं जातंय. हे सगळं ताटात वाढलं जातं आणि तरी बिचारी म्हणत असते 1 चमचा खिचडी जास्ती घ्या. आज काय? काल म्हणते उद्या एकादशी, आज म्हणते आज एकादशी. मी तर म्हणतो द्वादशीला अंबऋषी राजाचं पारणं उशिरा फिटलं होतं. हे बिचारं दिवस उगू देत नाही, लगेच मांडी घालून गरम गरम चपाती ताटात. ती वाढताना माऊली म्हणते अर्धी चपाती जास्ती घ्या काल. आपण नेहमी म्हणत असतो विनोदारी एकादशी दुप्पट खाशी. दुप्पट नाही 4 पट खाशी महाराज. आपण म्हणत असतो एकादशी एकादशी. चला मी तर नेहमी म्हणतो गाढवासारखं चरा, पण एकादशी धरा. ज्याच्या गळ्यात माळा आहेत ना त्यांच्यासाठी हे मन नाही बरं का. जे कधीच उपवास करत नाही त्यांच्यासाठी बाबा गाढवासारखं चरा, पण एकादशी करा. उपवास असणारा केला जातो, व्रत जीवनामध्ये केलं जातं. हे व्रत करत असताना सुद्धा यथा सांगपणे ते व्रत करावं, नाही तर त्या व्रताचा सुद्धा जीवनामध्ये उपयोग होत नाही. म्हणून पहिला शब्द माऊली ज्ञानोबराय सांगतात तीर्थ
दुसरा शब्द आहे व्रत आणि तिसरा शब्द नेम. वारकरी संप्रदायामध्ये इतकं महत्व आहे महाराज नेमाला. कुठलीही गोष्ट संप्रदायामध्ये करत असताना नियमाला खूप महत्व आहे महाराज. आणि काही नित्य नियमाविनं अन्न खायतो श्वान. जीवनामध्ये नित्य नियम असणारा असावा महाराज. अहो मी तर म्हणतो बाकीचा नियम जाऊ द्या कोकणे बाबा, एखाद्या नित्य नियमानं नुसतं हरिपाठ जरी करत असेल ना तरी सुद्धा माऊली ज्ञानोबराय सांगतात काय फळ आहे. कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. नित्य सत्यमित हरिपाठ जासी. नित्य सत्यमित हरिपाठ जासी. नित्य सत्यमित हरिपाठ जासी. कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. मी मगाशी सांगितलं होतं हरिपाठ इतका सोपा. कधी पुढचं आठवतंय मागचं आठवत नाही, कधी मागचं आठवलं पुढचं आठवत नाही. आमचे गुरुरे रामकृष्ण शास्त्रीजी, आम्ही त्यांच्या कीर्तनाला गुरुजी लातूरला गेलो होतो आणि तिथं काय झालं, चालू कीर्तनामध्ये त्यांनी अर्ध पुढचं म्हटलं कोकणे बाबा. आणि विशेष बघा त्या दिवशी बसलेल्याला सुद्धा कोणालाच पाठ नव्हतं. आमच्या पुढं माईक घेतलेले. बरं आता ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती अंतकरणामध्ये. हरिपाठ यांच्याकडून शिकलो तर जर हरिपाठच नाही आठवला तर घरी गेल्यावर संस्थेत गेल्यावर पाठ लाल झाल्याशिवाय हरिपाठ होणार. काय करावं, टेन्शन आलं महाराज. त्यांनी फक्त पुढचा अर्धच असणारा उच्चारलं, यमाचा पाहुणा प्राणी हो, एवढं उच्चारलं. आठवणच ना महाराज. आठवते का नाही अजून. हरे विना जन्म तो नरकाची पैजा. हरे विना जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. एवढा अवघड हरिपाठ आहे. पूर्वार्ध आठवला उत्तरार्ध आठवत नाही, उत्तरार्ध आठवला तर पूर्वार्ध आठवत नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात नुसता हरिपाठ जर नित्य नेमानं केला तर मग असणाऱ्या जीवनामध्ये त्याचा फायदा काय. नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कलिकाळ त्याशी न पाहे दृष्टी. किंवा नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन सुद्धा जो नित्य असणारा गातो त्याच्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून जीवनामध्ये तुम्ही गंध लावताय नित्यानं लावा, हरिपाठ करताय नित्यानं करा. काही काही लोक 2 दिवस हरिपाठ करतात, नवरात्र सुरू झाले की एवढा उपवासन हेन तेन चालतंय. एकदा का नवरात्र झालं की मग पुढच्या नवरात्राचाच परत उपवास सुरू करतात. नाही महाराज, नित्यनेम असणाऱ्या जीवनामध्ये असावा. अनेक दृष्टांत आहेत, फक्त एक दृष्टांत नामनिर्देश करून पुढे चालतो. काय झालं, एका गावामध्ये एक कुंभार दादा असणारा राहत होता आणि एक दुसरा मनुष्य, नास्तिक मनुष्य राहत होता. गावामध्ये कीर्तन होतं, कीर्तन झालं आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये थोडीशी पश्चातापाची भावना जागृत झाली. एवढ्या दिवस झालं कीर्तनं भजनं चालू आहेत पण आपण कधी याच्याकडे वळतच नाही. म्हणून तो बिचारा महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मला काहीतरी सोपं पारमार्थिक कार्य सांगा जे मला जमेल. महाराजांनी सांगितले, एक काम करा, रोज फक्त हरिपाठ म्हणत जा. काय करीत जा, रोज हरिपाठ म्हणत जा. त्यानं सांगितलं, महाराज हरिपाठ म्हणायला मला काही एवढा वेळ नाही, अजून सोपं सांगा. मग म्हटलं एक काम करत जा, फक्त रामकृष्ण हरी म्हणत जा. तो म्हटला, महाराज अहो हे तरी काही सोपं आहे का, आम्ही बाकी सगळं उद्योग करू पण रामकृष्ण हरी काय जमणार नाही. मग अजून सोपं सांगा. मग काय करावं, एक काम कर म्हटले, रोज फक्त उठल्याबरोबर ऊर्ध्व पुंड्र असणारा गंध लावत जा. तो म्हटला, महाराज ते आळंदीला आणि पंढरपूरला जा, गंधगुळी आणा, ते पाणी हातावर घ्या,
त्याला परत ते गुंडळीत बसान परत जमणार नाही. अगदी सोपं सांगा. महाराजही वैतागले, म्हटले एवढं सोपं काय सांगावं याला. मग महाराजांनी सांगितले एक काम कर, हरिपाठ म्हणू नको, रामकृष्ण हरी म्हणू नको आणि गंध सुद्धा लावू नको. एक सोपं काम कर. काय? फक्त जो गंध लावतोय त्याचा गंध बघ. हा तो म्हटला हे जमन बघा. सोपं काम आहे, फक्त गंध बघायचा. अख्खं गाव एके आडनावाचं होतं महाराज. आणि एके दिवशी त्या गावातला एक मनुष्य मेला आणि अख्ख्या गावाला सुतक पडलो. गंधच कुणी लावला नाही. काय करावं? त्याच्या लक्षात आलं आता गावात गंध कुणी लावणार नाही, पण पलीकडच्या आळीमध्ये जो कुंभार दादा आहे त्याला काय सुतक पडलेलं. तो वारकरी मग त्याचा गंध पाहावा धावत धावत त्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला विचारलं, हो कुंभार दादा गेले? म्हटले माती आणायला. धावत धावत गेला. ते गाढव ते सगळं घेऊन असणारं कुंभार दादा माती भरत होते. आणि कुंभार दादाचं भाग्य तात्या उकरत असताना माती सोन्याचा हंडा त्याला पाहिला, नजरेस पडला होता. तो काढून बाहेर घेणार तेवढ्यामध्ये हात तिथं धावत धावत गेला आणि त्यानं कुंभार दादाला हाका मारले, ओ कुंभार दादा. त्यानं मागं पाहिलं आणि कुंभार दादाचा गंध त्या बिचाऱ्यानं पाहिला. पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आला आपला नित्यनियम पूर्ण झाला. तो म्हटला दादा पाहिला आणि निघाला. कुंभार दादाच्या लक्षात आलं एक तर कधीच काही हाताला लागत नाही, आज सोन्याचा हंडा लागलाय आणि तो सुद्धा यानं पाहिला. म्हटले धावत धावत हा पुढे तो मागे. अरे थांब 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 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब. तो म्हणायचं नाही माझं काम झालं मी पाहिला निघालो. म्हटले धावत धावत कुंभार दादानं कसं तरी त्याला धरला आणि विचारलं, हे बघ तुला अर्धा. काय म्हटले? तुला अर्धा आणि मला अर्धा. त्याच्या डोक्यातच येईना ना गुरुजी हे अर्ध्याचं काय. तो म्हटला सगळं खरंय पण अर्धा काय देणार. तो म्हटला सोन्याचा हंडा. तो म्हटला कुठे सापडलाय ना. म्हटला मग कुंभार दादाने विचारलं ते जाऊ दे पण तू कधी पाहिला. तो म्हटला काय. तो म्हटला हंडा. तो म्हटला अजून बी नाही पाहिला. मग तू कसा काय म्हटला पाहिला. तो म्हटला ओ दादा माझा नियम आहे रोज एखाद्या वारकऱ्याचा गंध पाहावा हा माझा नियम होता. आज अख्ख्या गावाला सुतक आहे म्हणून कोणालाच गंध नाही. तुमचा गंध पाहायला आलो होतो. तो गंध पाहिला आणि मी निघालो. तो म्हटला वेड्या अरे नुसत्या गंध पाहण्याचा नियम केलाय तर अर्धा सोन्याचा हंडा मिळालाय. काय पाहिलंय म्हटले? फक्त नुसता गंध पाहण्याचा नियम केलाय तर अर्धा हंडा मिळालाय. मला वाटतं गंध लावायचा जर नियम केला, हा गंध लावायचा जर नियम केला तर पूर्ण हंडा मिळेल. रामकृष्ण हरी जर भजन सुरू केलं मोठा हंडा मिळेल. आणि हरिपाठ जर नित्यनियमानं सुरू केला, मी म्हणतो हे बाकीच्या सांसारिक गोष्टी जाऊ दे हो, त्या परमार्थिक क्रियानं जे अंतःकरणाला सुख प्राप्त होतं ते कित्येक सोन्याच्या हंड्यापेक्षा जास्त. विठाला म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात तीर्थ व्रत नेम. पण हे सगळं करत असताना भावे विनसिद्धी आणि भाव नसताना जर हे करत असाल तर मग माऊली ज्ञानोबराय सांगतात वायाची उपाय. तीर्थव्रतने भावे विनसिद्धे. तीर्थव्रतने भावे विनसिद्धे. तीर्थव्रतने भावे विनसिद्धे. तीर्थव्रतने भावे विनसिद्धे. वायाची उपाधी करीत जाना.
12 वाजायला 5 मिनिट कमी असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात, तीर्थ करा, व्रत करा, नियम करा, पण हे सगळं करत असताना अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी भाव असावा. जर भाव नसेल मग कितीही दिवस हा परमार्थ करा, काही उपयोग नाही. महाराज, मला त्या दिवशी एका माणसानं कोकणे बाबा प्रश्न विचारला होता, महाराज अहो एवढे सप्ते चालू आहेत, एवढे कीर्तनं चालू आहे, एवढी भजनं चालू आहे, पण लोकांमध्ये बदल का होत नाही? त्याचं मूळ कारण सांगतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर, आपल्या मराठवाड्याचं भूषण असणारं रंगनाथ महाराज परभणीकर, त्यांच्या कीर्तनामध्ये बसलेले श्रोते असरो बाबा, बसलेले श्रोते वेदाचं प्रमाण देत होते. कोण? बसलेले ऐकणारे श्रोते वेदाचं प्रमाण देत होते. हा त्यांचा अधिकार होता. महाराज, मी म्हणतो आता बसलेल्या श्रोत्याने वेदाचं प्रमाण जाऊ द्या, कमीत कमी टाळकऱ्यानं तरी वेदाचं, मी म्हणतो टाळकऱ्याचं जाऊ द्या, कमीत कमी महाराजानं तरी एखादा गीतेचा श्लोक, एखादी ओवी उच्चारावा. महाराज, मला कोणाला टीका म्हणून बोलायचं नाही, का लोकांवरती परिणाम होत नाही आपल्याकडे त्याच्यासाठी मन आहे. आडातच नाही, पोहऱ्यात कुठून यायचं? महाराज, जोपर्यंत सांगणाऱ्याच्या ठिकाणी आचरण पवित्र नसेल, वाणी पुण्यवंत नसेल, तोपर्यंत ऐकणारावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. आपल्या मराठवाड्याचं वैभव, कीर्तनातील भजन कसं असावं हे ज्यांनी शिकवलं असे असणारे विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे, यांच्या कीर्तनात एक वाक्य नेहमी असायचं. ते नेहमी एक वाक्य सांगायचे, कोणाला कीर्तनाला बोलवायचंय, कोणाचं कीर्तन ठेवायचंय हा प्रश्न तुमचा आहे, पण ज्याला तुम्ही कीर्तनाला बोलवणार आहेत एक काम करत जा, इथं आल्यानंतर ते 2 तास काय गप्पा हाणतंय याच्यापेक्षा ते 22 तास घरी काय करतंय हे एकदा बघत जा म्हणते. नाहीतर त्यांनी सकाळी दुसऱ्याला विचारायचं, अरे माझं जाळं खराब झाले, तुझ्याकडे आहे का? आणि दुपारून म्हणायचं, चला म्हटले आज आपल्याला पारगावला कीर्तन आहे, काय उपयोग आहे काय महाराज त्याचा? कधी ऐकणारावरती परिणाम होईल? अजिबात नाही. अहो माफी मागून वाक्य बोलतो, हे गीतेचे श्लोकन, कोकणे बाबा ओव्यान हे तर बाजूला ठेवा. अहो काही कीर्तन करायचं, हरिपाठ सुद्धा पाठ नाही, ही शोकांतिक आहे महाराज. जिवंत उदाहरण घडलेलं सांगतो. साताऱ्याच्या जवळ वाठार म्हणून गाव आहे, आमच्या गुरुबंधूचं गाव आहे. कीर्तनाला गेलो गुरुजी, आणि कीर्तनाला जात असताना त्यांनी फोन केला, तारीख घेतली, 2 दिवस आधी फोन केला. म्हटले महाराज परवा दिवशी तुमचं कीर्तन आहे. म्हटलं हो, किती वाजता याल? म्हटलं 9ला कीर्तन आहे, 8ला येतो ना? तो म्हटले नाही महाराज, आमच्या गावचा नियम आहे, ज्या महाराजाचं कीर्तन आहे त्यानं आमच्याकडे 4 वाजता यायचं. किती वाजता? 4 वाजता यायचं. मस्त हातपाय तोंड धुवायचे, नाश्ता करायचा, चहा प्यायचा, सुंदर गळ्यात 5 वाजता विना घ्यायचा, सगळा हरिपाठ म्हणायचा, आणि हरिपाठ झाला की मग असणारं सुंदर फेटा बांधून कीर्तन करायचं. म्हटलं काय हरकत नाही, आळंदीला 4-5 वर्ष काढलेले फायद्याचे ठरलेत. म्हटलं हरिपाठ पाठ आहे. हरिपाठ झाला, कीर्तन झालं. दुसऱ्या वर्षी त्यांनी फोन केला, म्हटले महाराज मागच्या वर्षी तुमचंही कीर्तन चांगलं झालं, मग एक काम करा, आपल्याबरोबर अजून एखादा चांगला कीर्तनकार असेल तर बोलवा म्हटले आमच्या गावाकडं. म्हटलं काय हरकत नाही, आमच्या जवळचाच एक मित्र आहे, त्याला म्हटलं अरे अमुक अमुक गाव आहे, मग जातो ना म्हटलं कीर्तनाला. नाव सांगत नाही, ह्या दोघाला माहिती येते. सांगूच का? नारायण म्हणून नाव आहे त्याचं. महाराज जातो म्हटला. त्याची तारीख घेतली, 2 दिवस अगोदर फोन केला. म्हटले महाराज असा असा नियम आहे आमच्या गावचा, तुम्ही 4 वाजता या, 5 वाजता हरिपाठ म्हणा, आणि मग 9 वाजता फेटा घाला आणि सुंदर असणारं कीर्तन करा. तो म्हटला 5 मिनिटात फोन करतो. काय म्हटला? 5 मिनिटात फोन करतो. 5 मिनिटानं विजय महाराज फोन केला, पण त्यांनी सांगितलं काय झालंय, आत्ताच मग हे आजी मेली म्हणला. कोण मेली? आताच आजी वारली, आणि त्याच्यामुळं मला सुतक पडले, मला काय तुमच्याकडे कीर्तनाला यायला जमणार? अरे वागा, सरळ सांग ना, हरिपाठ पाठ नाही. विठाला विठाला जोपर्यंत सांगणाऱ्याच्या ठिकाणी, वक्त्याच्या ठिकाणी आचरण शुद्धता नसेल तोपर्यंत त्याचा ऐकणारावर कधीही परिणाम होणार नाही. म्हणून कुठलीही क्रिया करत असताना अंतःकरणामध्ये प्रेम भाव श्रद्धा ठेवून असणारी करा, कारण तो भगवान परमात्मा फक्त आणि फक्त भाव बळे आकळे, एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. फक्त आणि फक्त भावाच्याच बळानं तो आकळला जातो, अन्य बळानं तो आकळला जात नाही. एखादा म्हणेल नाही महाराज मी तपाच्या बळानं त्या भगवंताला आकळवण्याचा प्रयत्न करेल, तपाच्या बळानं सुद्धा त्याला आकळता येत नाही. अजून सोपं सांगू, किती तपाचं बळ नाही, तपाच्या बळानं त्या भगवान परमात्म्याला आकळता येत नाही. एकच दृष्टांत फक्त 2 मिनिटात शॉर्टकट सांगतो आणि पुढं पौर्णिमेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. काय झालं, वशिष्ठजी आणि विश्वामित्र या दोघांचं गुरुजी भांडण लागलं.
आणि भांडण लागल्यानंतर ते भांडण मिटेना, 11:15 वाजले तरी भांडण मिटेना. काय करावं म्हणून दोघांनी मिळून ते भांडण असणारे देवगुरु बृहस्पतीकडे नेलं. त्या काळचं न्यायालय म्हणजे देवगुरु बृहस्पती. काय झालं, विश्वामित्राने सांगितलं, हे वशिष्ठजी, मला राजर्षी म्हणतात, मला देवर्षी म्हणत नाहीत. मग वशिष्ठजी का म्हणत नाहीत? अहो हे म्हटले देवर्षी नाहीतच, तर यांना म्हणण्याचा काय संबंध? दोघांचं भांडण मिटना, काय करावं म्हणून बृहस्पतीने सांगितलं, दोघं एक एक साक्षीदार घेऊन या. विश्वामित्रजी, हे तुम्ही असणारं देवर्षी आहात असा म्हणणारे एक साक्षीदार आणा. आणि वशिष्ठजीला सांगितलं, हे विश्वामित्र देवर्षी नाहीत असं म्हणणारे एक साक्षीदार आणा. विश्वामित्र धावत धावत सूर्याकडे गेले आणि सूर्याला सांगितले, हे बघ, आता चंद्रवरती आलाय, पण तरी तुला विनंती करतो, काय, चल म्हटले माझ्याबरोबर साक्ष द्यायला. काय साक्ष द्यायची? मी देवर्षी आहे, मी ब्रह्मर्षी आहे, एवढी साक्ष द्यायची. सूर्याच्या लक्षात आलं, हे काय ब्रह्मर्षी नाहीत. बरं, विश्वामित्राला नाही म्हणण्याची हिंमत आहे का कोणाची? मग सूर्याने एक मधला मार्ग काढला. म्हटलं, हे बघा महाराज, मी तुमच्याबरोबर साक्ष द्यायला यायला तयार आहे, पण माझा नियम आहे, उभ्या जगाला प्रकाशमान करण्याचं काम माझं आहे. एकही क्षणभर मी जगाला प्रकाशाविना ठेवू शकत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या जाग्यावर थांबा. कशाला? जगाला प्रकाश देण्यासाठी तुम्ही माझ्या जागेवर थांबा, जगाला प्रकाश द्या, तोपर्यंत मी साक्षी देऊन आलो. विश्वामित्र म्हटले, सरळ सांग ना, यायचं नाही म्हणून. तुला माहिती मी तुझ्या एवढा प्रकाश देऊ शकणार? विश्वामित्र गेले आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी वशिष्ठजी आले. वशिष्ठजीने सांगितलं, सूर्या माझ्याबरोबर चल साक्ष द्यायला. मी येतो म्हटले, पण माझा नियम आहे, तुम्हाला माझ्या जागेवर थांबावं लागेल आणि जगाला प्रकाशमान करावं लागेल. ते वशिष्ठजी होते महाराज. वशिष्ठजी म्हटले, एवढंच काम आहे ना? ठीक आहे म्हटले, मी जगाला प्रकाशमान करतो, याच्यात नवल नाही. खांद्यावरचं उपरणं काढलं आणि सूर्याच्या जवळ टाकलं आणि त्या उपरण्यामधून एवढा प्रकाश निर्माण झाला सज्जन हो. अहो, सूर्याला सुद्धा लक्षात येईना आपला प्रकाश कोणता आणि वशिष्ठजीच्या उपरण्याचा प्रकाश कोणता. मग हे वशिष्ठजीच्या उपरण्यामध्ये एवढी ताकद कशाची? हे तपाचं बळ आहे. हा, सोपं सांगू का? एकाची शाटी तापी नली, एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. एकाची शाटी म्हणजे उपर्ण, एवढं तापलं, सूर्य एवढा प्रकाश निर्माण झाला, पण तरी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, त्या तपाच्या बळानं या देवाला तुम्हाला आकळता येणार नाही. म्हणजे तपाच्या बळानं देवाला आकळता येत नाही. एखादा म्हणेल, नाही नाही अहो 130 किलोचा मी महाराष्ट्र केसरी पहिलवान आहे, कीर्तन केसरी नाही, महाराष्ट्र केसरी पहिलवान आहे, मग मी माझ्या शरीराच्या बळानं देवाला आकळण्याचा प्रयत्न करेल. मी नेहमी विनोदानं म्हणत असतो, अरे शरीराच्या बळानं जर्शीचं वासरू उडत नाही. शरीराच्या बळानं जर्शीचं वासरू उडत नाही. तिथं कुठं देव आकळत असतो का? तुमच्याकडे आहेत महाराज जर्शी गाया? खरं खरं सांगा, एखादी जर्शी गाय जर व्याली आणि ते कारवड नाही झाली, काय झाला? कारवड नाही झाली, काय म्हणतात त्याला? अंतुल्यास ना. माझा एक मित्र आहे महाराज, त्याचं नाव अंतुली आहे. तुम्ही म्हणाल महाराज काही सांगता, अमोल महाराज झाला विचारा. आणि तुम्हाला त्यांचंही खरं नाही वाटलं तर माझ्या मोबाईलमध्ये बघा, त्याचं नावच मी अंतुल्या सेव्ह केले. का म्हणतात मला नाही, पण अंतुल्या म्हणतात त्याला. तो अंतुल्या झाला, 15 दिवसाचा झाला. खरं सांगा एकट्याला ओढतंय का? नाही ना महाराज. लगेच मध्ये, ए पिंट्याची मम्मी चल म्हटले, हे काही एकट्याला ओढत नाही. अरे 15 दिवसाचा अंतुल्या जर तुमच्या शरीराच्या बळानं तुम्हाला ओढत नाही, तो भगवान परमात्मा त्या शरीराच्या बळानं कसा आकळता येईल? नाही महाराज. अजून पुढे जाऊन सांगतो, अरे इथं 50, 60, 70, 100 किलोची बायको तुमच्या शरीराच्या बळानं तुम्हाला उचलून घेता येत नाही, तिथं देव कसा आकळता येईल महाराज? शरीराच्या बळानं तुम्हाला या गोष्टी करता येत नाही. आणि खरं सांगा मोकाशे बाबा, शरीराचं बळ किती हो आपलं? जुन्या काळात, आताही जातात पण जुन्या काळात जास्ती जायचे महाराज. हे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी पद्धत आहे, लग्न झालं की मग ते पती पत्नी असणारी देवदर्शनाला जातात आणि शिंगणापूरला गेलं की मग असणाऱ्या पत्नीला आपल्या जेजुरीला, म्हणजे तुम्ही गेलतात तेच चुकलेलं सांगतात, म्हणजे नक्की तुम्ही सुद्धा जेजुरीला जातात. आणि तिथं गेल्यानंतर काय पद्धती जुनी मला माहीत नाही, 5 पायऱ्या आपल्या खांद्यावरती पत्नीला उचलून घ्यावं लागतंय. एक जोडपं होतं खुरंगे महाराज, पण त्या जोडप्याचं काय झालं, बऱ्याच दिवस योगायोग कुठं आला नव्हता, म्हणून जरा उशिरा लग्न झालं. आणि उशिरा लग्न झाल्याचा परिणाम तो बिचारा सापडला 45 किलोचा आणि ती सापडली 90 किलोची. हे दुप्पट झालं बघा. तिथं गेल्यानंतर त्या
पत्नीला असणारं पतीनं सांगितलं, हे बघ आपली पद्धत आहे म्हटले, खांद्यावरती उचलून घ्यावं लागल. पत्नीनं असं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, हे बघ तुला माहिती माझी ताकद किती, मला हे गठुडं उचलू शकत नाही. मग एक काम करा, हाताला हात धरू, 5 पायऱ्या चढू, आपला नियम असणारा पूर्ण करू. गुरुजी त्या दोघांना एकमेकाच्या हाताला धरलं, पहिल्या पायरीवर पाय ठेवणार तेवढ्या जवळची काही माणसं धावत आले. म्हटले काय राव, नियम माहीत नाही का? काय नियम आहे? अहो 5 पायऱ्या तुम्हाला खांद्यावर उचलून घ्यावं लागल. त्या नवरदेवानं हात जोडले. अश्रू महाराज शब्द सुद्धा बोलला नाही, फक्त पायऱ्याकडे पाहिलं आणि पत्नीकडे पाहिलं. त्या लोकांच्या लक्षात आलं, हे धनुष्य काही या रामाला उचलणार नाही. पण त्यांनी सांगितलं, अहो नियम आहे म्हटले, तुम्हाला 5 पायऱ्या उचलून घ्यावं लागेल. त्यानं सांगितलं आपल्याला जमणार नाही. मग त्या लोकांनी मधला मार्ग काढला, एक काम करा, जर उचलत नसेल तर एका पायरीला 5,000 रुपये दंड द्या. 5 पायऱ्याचे 30,000 रुपये. हा म्हणजे हिशोब माझाच चुकलाय म्हणायचं. 5 पायऱ्याचे 25,000 रुपये ठरले. महेश महाराज तो म्हणला 26 देतो. 25 नाही 26 देतो. पण हे काही गठुडं आपल्याला उचलणार नाही. ज्यावेळेस तो 26 देतो म्हटला, बायकोनं हाताला पकडलं कोकणे बाबांनी, 4-5 पावलं बाजूला नेलं आणि सांगितलं, तुम्हाला काही म्हणा डोकं म्हणा कुणी अक्कल काय, घरचा जसा अनुभव असेल तसा सांगत राहा. हा काय कळतंय का? म्हटले काय झालं? अहो 5 पायऱ्याला कुठं 25,000 द्यायचे का? मग एक काम करा, प्रयत्न तर करा. काय म्हटली ती? प्रयत्न तर करा. त्यानं सांगितलं, माझी गॅरंटी मला माहिती आहे बाई, हे आपल्याला उचलणारं नाही. पण शेवटी बायकोचा हट्ट होता, राज हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, बाल हट्ट आहे, पूर्ण करावा लागतो. ऐकलं महाराज. त्यानं पायरीच्या जवळ गेला, पायरीवरती बसला आणि तिला सांगितलं, बस आता म्हटले खांद्यावरती. आणि मग असणारे त्या बिचारीनं खांद्यावरती असणारं बसली. आणि बसल्यानंतर खरं सांगू सज्जन हो, आपल्या पारगावच्या जोगेश्वरी मातेपासून तर पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत बाळासाहेब महाराज सगळ्या देवाचं नमन त्यानं केलं. एक दिवस बांधावरचा सुद्धा देव सोडला नाही. सगळ्या देवाची आराधना केली, सगळी ताकद एकवटली आणि गुडघ्यावरती हात ठेवून डोळे झाकून त्यानं उठण्याचा प्रयत्न केला. महाराज अख्खं पोटातले 2-4 आतडे तुटले, पण बिचारा उठला बघा. डोळ्याला अंधारे आल्या. बायकोने त्यानं बायकोला विचारलं, का ग पायऱ्या कुठे येतात? काय म्हटला तो? पायऱ्या कुठे? तर बायको म्हणली, पायऱ्या मागं राहिल्या. आता डोळ्याला अंधारे आल्या, पायऱ्या दिसना. आणि जेव्हा सज्जन हो त्याला पायऱ्या दिसू लागल्या, एक एक पायरी कोकणे बाबा सह्याद्री पर्वतासारखी दिसू लागली. त्यानं सांगितलं, अजूनही बघ वेळ आहे, अजूनही ठरव, नाही तर तुला परत लावायला सुद्धा कुंकू शिल्लक राहणार. तिनं सांगितलं, काळजी करू नका, मी खांद्यावर बसले, तुम्हाला काय काळजी आहे, प्रयत्न करा. त्यानं पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि मागचा पाय थरथर थरथर कापायला लागला. मागच्या पायानं सांगितलं, तुमची आमची युती संपली. पुढचा पाय म्हटला, गड्या निवडणुकीत तर माझ्याबरोबर होता आणि लगेच असणारी युती तुटली. अरे कमीत कमी सत्ता तर स्थापन होते, मग बघू म्हटले. कसं तरी दुसरा पाय थरथर थरथर कापत पहिल्या पायरीवर दोन्ही पाय ठेवले आणि वर बसल्या बसल्या बायकोनं टाळ्या वाजवल्या. आणि बायको म्हटली, बघा बरं प्रयत्न केला, 5,000 वाचले ना? तो म्हटला, येडे 5 वाचले पण 6 तुटले, याच्यातले त्याचं काय? बायकोनं सांगितलं, आता फक्त 4 पायऱ्या राहिल्यात. तो म्हटला, फक्त 5 मिनिटं राहिलीत. पायऱ्या किती येतात? 4 येतात. आणि वेळ सुद्धा आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा राहिलाय. त्यानं सांगितलं, काळजी करू नका. त्यानं सांगितलं, आणखी विनंती करतो, लक्ष ठेव. जमणार नाही. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला महाराज आणि तेवढ्यामध्ये मागचा पाय थरथर थरथर कापू लागला. महेश महाराज प्रयत्न केला पण तेवढ्यामध्ये तोल गेला. त्याच्या लक्षात आलं, आता गठुडं पडल्याशिवाय राहणार नाही, काय करावं? हुशार होता तेवढ्यामध्ये त्यानं गठुडं फेकलं. ते डायरेक्ट 5व्या पायरीवरती. आणि 5व्या पायरीवरती गठुडं पडलं. महाराज जवळची लोक होते, म्हटले, महाराज इतके नवरदेव पाहिले पण एवढा हुशार नवरदेव पाहिला नाही. 5,000 राहिलेले 20 मागावतो, गठुडं कुठे? बरं नाही मागावतो, उचलून नेलंय का? बस आता दृष्टांत पूर्ण करायचा आहे, मला सिद्धांत सांगायचा आहे. अरे या शरीराच्या बळानं तुम्हाला 80-85 किलोची बायको उचलत नाही, त्या शरीराच्या बळानं त्या भगवान परमात्म्याला कसं आकळता येईल? म्हणून भगवान परमात्म्याला ना तपाच्या बळानं ना शरीराच्या फक्त आणि फक्त भावबळे आकळे, एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. 2 चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. फक्त 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत, म्हणून अगदी प्रेमाने एक वेळ भगवान परमात्म्याचं भजन आणि त्याच्यानंतर अवघ्या 1 तासामध्ये
कीर्तन भैरवी दूध प्रसाद सगळं होऊन तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपाल याची काळजी मी घेतो. तुम्ही काळजी करू नका. सर्वांनी आपापली दोन्ही हात वर करा महाराज. आपापली बरं का, शेजारीचे हात धरू नका. असा डोक्यावर ठेवायचा नाही, असा सरळ वर हात करायचा महाराज. दोन्ही हात. वा वा छान. आता ही बऱ्याच लोकांना कोकणे महाराज बरीचशी लोक म्हणतात महाराज ही नवीनच काय पद्धत काढली म्हटलं तुम्ही हात वर करा हात वर करा. कशासाठी हात वर? मावशे हात वर कर. का हात वर करायचा त्याचं कारण सांगतो बरं का. तुम्हाला वाटत असेल याच्यात आमचा काय फायदा? आमचा काही फायदा नाही. इकडं पुढं बसलेले सुद्धा डोके धरलेत पण हात वर करण्यात किती अवघड आहे महाराज. कट्ट्यावर बसलेले काही जण हात खाली नाही आला पाहिजे बरं का आपला. का हात वर करायचे त्याचं कारण सांगतो. ही लहान लहान मुलं शाळेत गेले की शाळेत असणारं सकाळी सकाळी शिक्षक हजेरी विचारतात. अमुक अमुक नाव ते लगेच हात वर करते सांगते हजर. मी आलोय म्हटले शाळेत, मी हजर आहे. जसं शाळेत तिथं हजेरी लावावं लागते स्वराज, तसं देवाच्या दरबारात सुद्धा काय लावावी लागते? हात वर करून असणारं त्या जोगेश्वरी मातेला सांगायचे की माते कोजागिरी पौर्णिमेचं असणारं कीर्तन होतं आणि त्या कोजागिरी पौर्णिमेच्या कीर्तनामध्ये भोसले महाराजाच्या कीर्तनात मी सुद्धा उपस्थित होतो. याच्यासाठी काय करायचे आपल्याला? डोकं खाजवायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचंय? हाजरी लावायची आणि त्याच्यासाठी हात वर येते. विठोबा रखुमाई भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. भाव बळे आकळे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. पारी आचरावा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव बने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर. सुंदर 4 चरणाचा हरिपाठातील अभंग सेवेसाठी घेतला होता. आज मुख्य असणारं नैमित्तिक कीर्तन म्हणजे आज असणारी ही शरद पौर्णिमेची रात्र आहे. त्याला आपण असणारी बसा कोजागिरी पौर्णिमा असणारी म्हणत असतो. या पौर्णिमेचं महत्त्व अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मांडून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. आजच्या दिवशी 2-3 महत्त्वाच्या घटना सांगितल्या जातात. त्याच्यातली पहिली घटना म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोपिकाबरोबर जी असणारी निधीवनामध्ये वृंदावनातील निधीवनामध्ये असणारी जी रासलीला केली ती म्हणजे शरद पौर्णिमेची रात्र. ती म्हणजे आजची कोजागिरी पौर्णिमा. अजून सोपं सांगतो. त्या निधीवनात जर तुम्ही कधी गेलात तर त्या निधीवनाचा नियम असणार आहे रात्रीच्या वेळी आजही तिथं एकही मनुष्य त्या निधीवनामध्ये जात नाही. तिथली अशी परंपरा आहे की आजही भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकेबरोबर रासक्रीडा असणारी त्या ठिकाणी करतात. आणि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते आत्तापर्यंत त्या निधीवनामधून परत आलेले नाहीत. ही असणारी तिथल्या वृंदावनातील निधीवनाची असणारी आख्यायिका आहे. निधीवनामध्ये भगवान परमात्म्यानं गोपिकाबरोबर जी रासलीला केली तो दिवस म्हणजे शरद पौर्णिमा. तीच म्हणजे आपल्यातली असणारी ही कोजागिरी पौर्णिमा. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस असणारं समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून जवळपास 14 रत्न असणारी बाहेर निघाले. त्या 14 रत्नातील एक महत्त्वाचं रत्न ज्याचं नाव आहे अमृत. दुसरं असणारं महत्त्वाचं रत्न त्याचं नाव आहे लक्ष्मी. लक्ष्मी माता असणारी त्याच्यातून निघल्या. अमृत निघालं आणि अमृत कुंभ आपणाला प्राप्त व्हावा म्हणून सगळ्याचं भांडण लागलं. काय करावं म्हणून माझ्या भगवान परमात्म्यानं असणारे त्या ठिकाणी रूप धारण केलं आणि रूप धारण करून सुंदर अप्सरेचं रूप धारण केलं आणि तो अमृत कलश मोहिनी रूपानं अवतारित झाले आणि तो अमृत कलश आपल्याकडे घेतला. ते मोहिनी राजाचं मंदिर आपल्या नेवासा तालुक्यात आहे. पहा, जर तुम्हाला कधी
तिकडे जाण्याचा प्रसंग आला तर नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे, तिथं असणारे नक्की दर्शनासाठी जात जा. मोहिनी राजानं ते अमृत कुंभ आपल्याकडे घेतला आणि सगळ्यांना सांगितलं, म्हटलं एक काम करा, सगळेजण लाईनमध्ये बसा. देव आणि दैत्य दोघेही लाईनमध्ये बसले आणि बसल्यानंतर माझ्या मोहिनी राजानं देवांच्या लाईनला अमृत वाटायला सुरू केलं. त्यावेळेस दैत्यांच्या लक्षात आलं, हे फक्त आपल्याच पार्टीला फंड देते, आपल्याच पार्टीच्या कार्यकर्त्याला जपते, बाकीच्याला जपत काय करावं. आपल्याला सुद्धा म्हटले त्यांचा पंचा उपर्ण गळ्यात घालून त्यांच्या पक्षात सामील व्हावं. राहू नावाचा असणारा एक दैत्य, त्यानं त्यांचं उपर्ण खांद्यावर घेतलं, त्यांच्यासारखं रूप धारण केलं आणि देवाच्या लाईनमध्ये बसला. मोहिनी राजानं त्याच्याही हातावरती अमृत दिलं आणि तो प्राशन करणार एवढ्यामध्ये चंद्राच्या आणि सूर्याच्या लक्षात आलं, गड्या हे काय आपल्यातलं. मग त्यांनी देवाला सांगितलं की हा राक्षस आहे, पण तोपर्यंत बिचाऱ्यानं ते अमृत प्राशन केलं होतं. राहू एकटा होता, तोपर्यंत देवाचं सुदर्शन चक्र आलं, त्याचा वध केला. पण आता अमृताचा परिणाम एकाचे दोन झाले. एकाचं नाव आहे राहू आणि दुसऱ्याचं नाव आहे. मला एका माणसानं कोकणी महाराज प्रश्न विचारला होता. कधी कधी प्रश्न विचारणारानं उत्तर माहीत नसल्यानंतर विचारणं वेगळं, पण माहीत असून परीक्षा म्हणून विचारणं वेगळं. त्याने विचारलं, महाराज हे राहून केतू फक्त चंद्राच्या सूर्याच्याच महाग का लागतात. म्हटलं त्या काळात तू नव्हता. जर तू असता ग्रहण रूपानं मागं लागतात का, तर देवांना असणारे त्यांनी सांगितले होते की हा राहू तो राग दोघांच्या मनात आहे, म्हणून अजून सुद्धा ते चंद्र आणि सूर्याला ग्रहण रूपानं त्या ठिकाणी लागतात. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी मोहिनी राजाचा अवतार घेतला आणि तो अमृत कलश सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला. ते अमृत किती कठीण आहे सांगू. आता आपलं कोकणे बाबा तुमचं गाव आहे चिखली, खरंच सांगा चिखलीत एखादा अमृत नावाचा माणूस आहे का? एखादा नाहीच. आपल्या पारगावात नाहीच. गुरुजी तुमच्या खडकत अमृत नावाचा माणूस नाही. वाळुंजमध्ये आहे का एखादा? म्हणजे पंचक्रोशीत एखादा कुठं तरी. एवढी आमची महाराज मंडळी, त्याच्या सुद्धा एकच अमृत नावाचे महाराज आहेत आमचे, अमृत महाराज जोशी, नाही तर दुसरं. अमृत नावाची माणसं सापडत नसतील, अमृत कधी मिळणार आहे? मागाशी मला पोरांनी विचारलं, महाराज अमृत जर मिळवायचं म्हटलं तर काय करावं लागेल. म्हटलं प्रश्न चांगला आहे गड्या. त्यांना उत्तर सांगितलं. तुम्हाला सांगू का? वेळ झालाय पण 1 मिनिटात सांगू का? तुम्हाला जर अमृत पाहायचं असेल, घ्यायचं असेल तर 1 मिनिटात सांगतो, जरा लक्षपूर्वक ऐका. काय करायचं, एका फडक्यामध्ये एका शुभ्र पांढरा वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 51 ज्वारीचे दाणे घ्यायचे. किती बरं का गुरुजी? जर तुम्हाला अमृत पाहिजे असेल तर ते अमृत घेण्यासाठी एक उपाय सांगतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. आपलं एक पांढरा शुभ्र वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 51 ज्वारीचे दाणे घ्या, त्याच्यामध्ये 51 उडदाचे दाणे आणि 51 काळे तीळ घ्या. काळे तीळ 51, उडदाचे दाणे 51 आणि ज्वारीचे दाणे 51. हे सगळं त्या कपड्यामध्ये घ्यायचं आणि त्याला गाठ असणारी बांधायची. पाऊस काळ सुरू झाला. पाऊस काळामध्ये हे गडगड वाजायला लागलं आणि वीज चमकायला लागली की काय करायचं, एकदा वीज चमकली की त्या विजेच्या चमकलेल्या प्रकाशामध्ये ती हुडी गाठ 21 वेळा सोडायची आणि 21 वेळा 21व्या वेळा त्या विजेच्या प्रकाशात गाठ बांधायची झाली की त्याचं काय तयार होतं? अमृत तयार होतं. तुम्ही म्हणाल महाराज पावसाळा संपला, तुमच्यासाठी परत एकदा येईन. तुम्ही म्हणाल काही हो द्या, पण पाऊस नको गड्या आता. 21 वेळा एकदा वीज चमकली की तेवढ्या एका प्रकाशात 21 वेळा बांधायचं आणि 21 वेळा. एवढं अमृत प्राप्त करणं कठीण आहे, पण ते अमृत जर तुम्हाला आज प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सोपा मार्ग आहे. आज असणारे आमचे भगवान असणारे चंद्र देवता, आता चंद्र ही मनाची देवता आहे महाराज. आजच्या दिवशी असणारं जर तुम्ही त्या चंद्रप्रकाशामध्ये त्या दुधाचं प्रसादाचं सेवन केलं तर शरीराचे अनेक रोग असणारे निवृत्त होतात. चंचल असणारं मन स्थिर होण्यासाठी असणारं ते कारणीभूत आहे. म्हणून आजच्या दिवशी तो चंद्रप्रकाश त्या आपल्या प्रकाशामधून किरणामधून असणारा तो दूध असणारे त्या प्रसादामध्ये अमृताचे कण वर्षले जातात. म्हणून दूध तापवत असताना उकळीत असताना नाही बरं का,
ज्यावेळेस उकळल्यानंतर दूध थंड होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये तो चंद्र असणारा पाहावा, त्या चंद्राचं प्रतिबिंब पाहावं आणि मग असणारे ते दूध प्रसाद रूपानं असणारे त्या ठिकाणी सेवन केलं जातं. त्या मगध देशाचा राजा धनंजयची त्याची ही कथा सांगितली जाते. पण आता वेळ माझा पूर्ण झालाय म्हणून तिथपर्यंत जाणार नाही. आपण सर्व ग्रामस्थांनी सुंदर असणारं सर्वांच्या वतीनं माझ्यापर्यंत ही असणारी आजची सेवा या ठिकाणी समर्पित केली म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि बोलत असताना एखादा शब्द एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल माता पित्याचं अंतकरण करून या ठिकाणी क्षमा करा. ही सगळीच असणारी आमची गुणीजन महाराज मंडळी, मग त्यामध्ये आमचे आदरणीय कोकणे महाराज असतील, अमोल महाराज असतील, इकडे महेश महाराज असतील, ही सगळीच गुणीजन मंडळी, ग्रामस्थ पारगावातील असणारं भजनी मंडळ, बाहेरगावरून आलेले काही भाविक भक्त, सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. माऊली ज्ञानोबरायाचं सुंदर हरिपाठातील 4 चरणाचा अभंग घेतला होता. नकळत एखाद्याच्या अंतकरणाला जर एखादं वाक्य लागलं असेल तर त्याबद्दल क्षमा याचना करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.